नमस्कार, मी अदिती तरडे. पुढारी न्यूजच्या पुढारी आयकन या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आज आपण अशा एका युगात जगतोय जिथे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण डिजिटली वावरत असतो. पण ज्या वेगानं आपण ऑनलाईन जात आहोत त्याच वेगानं सायबर गुन्हे देखील वाढतायत. त्यामुळे या डिजिटल जगातील हे धोके ओळखायचे कसे, स्वतःला सुरक्षित कसे ठेवायचं आणि याच वेळी वेगानं वाढणारं डिजिटल क्षेत्र लक्षात घेता यात करिअरही कसं करायचं यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आज आहेत सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट सौ मृणाल अभिषेक डहाळे. नमस्कार मॅम. नमस्कार. तर मृणाल मॅमचा मी एक अल्पसा परिचय करून देते. मृणाल डहाळे यांना IT क्षेत्रातील कामाचा 25हून अधिक वर्षांचा अनुभव आहे. मृणाल डहाळे या BA पदवीधर आहेत. मात्र त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी BA असूनही त्यांनी कौशल्य आणि ग्लोबल सर्टिफिकेशन्सच्या जोरावर IT क्षेत्रात प्रवेश केलाय. मृणाल डहाळे आता महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये ट्रेनर आहेत. त्या डिजिटल फॉरेन्सिक हा विषय शिकवतात. तसंच त्या डिफेन्ससाठीही ट्रेनर आहेत. त्यांनी 1500हून अधिक केसेस कन्सल्ट केलेल्या आहेत. त्या नेटवर्किंग आणि मायक्रोसॉफ्टमध्ये ग्लोबल सर्टिफाईड असून नेटवर्क, डेटा सेंटर आणि सायबर सिक्युरिटीजमध्ये त्यांचं विशेष प्रावीण्य आहे. 2013 साली त्यांनी छोट्या सेटअपमधून बिट्स अँड बाइट्स सर्व्हिसेसची सुरुवात केली, जी आज यशस्वी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. यानंतर विद्यार्थ्यांचं कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने नेटलिप IT ट्रेनिंग सोल्युशन्सची त्यांनी स्थापना केली. मॅम, तुम्ही सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट म्हणून 25हून अधिक वर्ष काम केलेलं आहे. तर ह्या कामाची, ह्या प्रवासाची नेमकी सुरुवात कशी झाली? तसं पाहिलं तर मी माझी करिअरची सुरुवात ही 2002 सालापासून केलेली आहे. पण 2002 सालापासून कम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंगमध्ये काम करत असताना मला ग्लोबल सर्टिफिकेशनची माहिती मिळाली आणि मी माझं 2004 साली CCNA म्हणजे सिस्को सर्टिफिकेशन्स हे पूर्ण केलं. आणि मला त्याच वेळी एक छान प्लॅटफॉर्म मिळाला आणि मी तिथून माझ्या करिअरचं म्हणजे जॉबची सुरुवात केली. आणि एका छोट्याशा ज्युनियर इंजिनियरपासून झालेली ही सुरुवात 18 वर्षात तब्बल मी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम केलं. त्याच्यामध्ये मायग्रेशन, डेव्हलपमेंट, डेटा सेंटर्स असं विविध प्रकारचं IT एक्सपिरियन्स घेत घेत मी माझी ही सुरुवात केली. मॅम, कोणताही प्रवास म्हटला की त्याची प्रेरणा महत्त्वाची असते. तर मला विचारायचं आहे की नेटवर्किंग, डेटा सेंटर आणि सायबर सिक्युरिटी यासारख्या क्षेत्रामध्ये ग्लोबल सर्टिफिकेशन मिळवण्यामागची तुमची नेमकी प्रेरणा काय होती? ॲक्च्युली आपल्याला नॉलेज असतं, पण आपण ते जेव्हा काम करत असतो तर तेव्हा ते प्रूव्ह नाही करता येत की आपण माझं बॅकग्राऊंड जे क्वालिफिकेशन आहे ते नॉन IT असल्यामुळे ह्या क्षेत्रामध्ये जर मला माझी प्रोफाईल एका लेवलला न्यायची असेल तर ग्लोबल सर्टिफिकेशन्स मला मदत करतील, म्हणून ही प्रेरणा ठरली. आणि आपण जेव्हा MNCsमध्ये काम करतो तर त्यांच्या क्रायटेरियामध्ये आपल्या प्रोफाईलला शॉर्टलिस्ट करण्यासाठी ग्लोबल सर्टिफिकेशन एका नॉन IT पर्सनसाठी सुटेबल असतात, म्हणून मी ते केलं. तर मॅम, एक छोट्या कंपनीच्या सेटअपपासून तुम्ही अगदी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीपर्यंत तुम्ही मजल मारलेली आहे. तर 2013 साली आपण बिट्स आणि बाइट्स या सर्व्हिसेसची सुरुवात केली आणि त्यानंतर छोट्या सेटअपपासून प्रायव्हेट लिमिटेड कंपनीपर्यंतचा तुमचा प्रवास नेमका कसा होता? 2006 सालापासून मी जे माझं करिअर स्टार्ट केलं, म्हणजे एक छान छान प्लॅटफॉर्म्स मिळत मी माझा एक्सपिरियन्स घेत गेले. आणि तिथून 2013 साली अशी वेळ आली की अचानक मला माझा जॉब सोडून मी सर्चिंग जेव्हा केलं तेव्हा मला असं कळलं की आपण आपला बिझनेस सुरू करायला काही हरकत नाही. आपल्याकडे स्किल्स आहेत आणि त्या स्किल्सच्या जोरावरती आणि ग्लोबल सर्टिफिकेशनच्या जोरावरती मी माझा हार्डवेअरपासून सुरू केलेला हा प्रवास आहे. मॅम, विद्यार्थ्यांनी सायबर सिक्युरिटी क्षेत्रात करिअर करण्यासाठी कोणती कौशल्य विकसित करायला हवीत? ॲक्च्युली आपण जे काही आत्ता डिजिटल वर्ल्डमध्ये जगतो आहोत तर आणि जे काही आपलं टेक्निकल क्वालिफिकेशन्स आहे आपल्या युनिव्हर्सिटीजचे, तर त्याच्यामध्ये विविध प्रकारचा सिलेबस रन केला जातो. पण विद्यार्थ्यांना फक्त ते थेरॉटिकली आणि एक नॉलेज बेस मिळत असतं. तर माझं असं म्हणणं आहे की स्टुडंट्सनी एक हँड्स ऑन ट्रेनिंग घेतलं पाहिजे. वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीजवरती विविध प्रकारचे प्रोजेक्ट्स केले पाहिजे, इंटर्नशिप्स केली पाहिजे. आणि हँड्स ऑन ट्रेनिंग हे त्यांनी नेटवर्किंगमध्ये, ऑपरेटिंग सिस्टीम्समध्ये, ॲप्लिकेशन्समध्ये, सर्व्हर्समध्ये आणि क्लाउडमध्ये म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेसमध्ये त्यांनी त्यांचे स्किल्स डेव्हलप करायला हवेत. मॅम, तुम्ही आता इंटर्नशिपचा भाग म्हणालात, तर तुमच्या प्रशिक्षण पद्धतीमध्ये प्रॅक्टिकल नॉलेज आणि इंडस्ट्री एक्सपोजरला किती महत्त्व आहे? ॲक्च्युली आम्ही जे काही आमचं काही पूर्ण ट्रेनिंग प्रोव्हाइड करत आहोत नेटलिप IT ट्रेनिंग अँड सोल्युशन्समध्ये, ते पूर्णपणे करिअर ओरिएंटेड, मार्केट ओरिएंटेड आणि इंडस्ट्रीला हँड्स ऑन असलेलं ट्रेनिंग आहे.
आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये सगळ्या प्रकारची डिजिटल गॅजेट्स आहेत, डिव्हायसेस आहेत की ज्याच्यावरती आपण मुलांना हँड्स ऑन ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो. आणि जी बिट्स अँड बाईट्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हेंडर रजिस्ट्रेशन करून आम्ही व्हेंडर मॅनेजमेंट सर्व्हिस प्रोव्हाइड करतो आणि आपल्या ह्या नेटलिपमधल्या स्टुडंट्सला तिकडे हँड्स ऑन ट्रेनिंग डायरेक्टली ऑनसाईट प्रोव्हाइड करत असतो. तर मॅम आता सायबर गुन्हेगारीचं सुद्धा प्रमाण वाढतंय, तर अशा सगळ्या गोष्टींमध्ये सामान्य माणसांनी नेमकी आपली काळजी कशी घ्यावी? आजच्या या डिजिटल जगामध्ये आपण जेवढा AIचा वापर करत आहोत, ChatGPTचा वापर करत आहोत, प्रत्येक गोष्टीसाठी आपण या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करत आहोत वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज थ्रू. तर सर्वसामान्य माणसाला जेव्हा मोबाईलवरती एखादा मेसेज येतोय किंवा तो कोणत्या तरी कॉलवरती बोलत आहे किंवा कुठल्या तरी टेक्नॉलॉजीवरती काम करत आहे तर त्याने तो विचारपूर्वक बघायला पाहिजे, एक विचार करून त्याच्यावरती रिॲक्शन द्यायला पाहिजे. अचानक पॅनिक न होता त्याच्यावरती थोडं थांबून मग त्याच्यावरती रिॲक्शन द्यायला हवी. कुठल्याही लिंक्सला क्लिक करू नये हे आपण नेहमीच ऐकत असतो आणि आपले पासवर्ड्स, आपला डेटा सिक्युअर ठेवला पाहिजे. तर साधारणतः आपला डेटा कुठला आहे, तो कुठल्या प्रकारचा कॉन्फिडेन्शियल डेटा असावा आणि तो कुठे शेअर करू नये याचीही काळजी घ्यायला पाहिजे. तर आता आपण बोललो की आपण स्वतःची कशी काळजी घेतली पाहिजे, पण आजच्या या जगामध्ये सायबर सिक्युरिटीचं एकूण किती महत्त्व आहे? एकूण म्हणजे 99% आपण डिजिटल वर्ल्डमध्ये जगतोय. दिवस रात्र आपण मोबाईल किंवा डिजिटल जे काही गॅजेट्स यूज करतो आहोत तर त्याच्यामुळे आपल्या सर्वसामान्याच्या आयुष्यात सुद्धा सायबर सिक्युरिटी ही प्रत्येक सेगमेंट्समध्ये आहे. म्हणजे असं काही नाही की फक्त ती IT डोमेनसाठी फक्त लिमिटेशनमध्ये आहे, तर ती प्रत्येक सेगमेंट्समध्ये यूज होत आहे. तर मॅम या डिजिटल क्षेत्रात वावरताना पुन्हा या विद्यार्थ्यांना सुद्धा या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी सुद्धा तुम्ही ट्रेनिंग देता, तर जे नेटलिप IT ट्रेनिंग सोल्युशन्स आहे ते सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश तुमचा काय होता? मी जसं मगाशी म्हणाले की 18 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये खूप सारे टेक्निकल स्किल्स माझे डेव्हलप झाले आणि विविध कंपन्यांमध्ये काम केल्यामुळे मला असं कळलं की एज्युकेशन सिस्टीम आणि इंडस्ट्री यांच्यामध्ये गॅप आहे. आणि बिट्स अँड बाईट्स सर्व्हिसेस स्टार्ट केल्यानंतर मी तो इंडस्ट्री ओरिएंटेड जेव्हा टेक्निकल सपोर्ट्समध्ये काम करत गेले तेव्हा स्टुडंट्सला इंडस्ट्रीमध्ये हँड्स ऑन ट्रेनिंग नाही आहेत. म्हणून मी नेटलिप IT ट्रेनिंग अँड सोल्युशन ह्या माझ्या एक्सपिरियन्सच्या आणि टेक्निकल स्किल्सच्या बेसिसवरती सुरू केलं आणि तिथून मुलांना आम्ही करिअर ओरिएंटेड, सिलेबस ओरिएंटेड आणि इंडस्ट्री ओरिएंटेड प्रॅक्टिकल हँड्स ऑन ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये प्रोव्हाइड करतो, तसेच आम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, वेब डेव्हलपमेंट जे पण तुमचे IT डोमेनला रिलेटेड आहे त्या विविध टेक्नॉलॉजीजवरती नेटलिप IT ट्रेनिंग अँड सोल्युशन्स काम करत आहे. तर मॅम तुमचं जेव्हा आम्ही तुमची पार्श्वभूमी पाहिली, तुमचं शिक्षण पाहिलं, तर तुमचं शिक्षण जे आहे ते BA मधून झालेलं आहे आणि तरीसुद्धा तुम्ही IT क्षेत्रात काम करत आहात. तर हा शिफ्ट नेमका कसा झाला? शिफ्ट अचानक नाही झालेला. माझं शिक्षण चालू असतानाच मी IT क्षेत्रामध्ये आले आणि तिथूनच मला आवड निर्माण झाली आणि एक प्रॅक्टिकल ओरिएंटेड किंवा एका स्त्रीने म्हणजे अशा वेगळ्या काहीतरी क्षेत्रामध्ये काम करावं म्हणून मी नेटवर्किंगचा क्षेत्र निवडलं आणि नेटवर्किंगमध्ये एक मेल कॅन्डिडेट्सच फक्त काम करतात ह्या जी काही संकल्पना होती त्या संकल्पनेमध्ये मी माझं स्वतःला एक स्त्री म्हणून आपलं वेगळेपण दिसावं आणि एक प्रॅक्टिकल ओरिएंटेड जिथे कोडिंग सोडून तुमचं करिअर तुम्हाला मिळतंय अशी माझी सुरुवात झाली. तर मॅम तुम्ही आत्ता जसं सांगितलं तुमच्या करिअरविषयी की एक महिला म्हणून, एक स्त्री म्हणून तुम्हाला त्या क्षेत्रात तुमचा ठसा उमटावासा वाटला, तर तसंच गृहिणींना आणि महिलांना IT आणि सायबर सिक्युरिटी या क्षेत्रात करिअर करण्यासाठी तुम्ही काय सांगाल? माझा एक एक्सपिरियन्स होता इंटरव्ह्यूचा की तिकडे मला म्हटलं होतं की नेटवर्किंगमध्ये फिमेल्स काम नाही करू शकत आणि तिथून ही जी जर्नी सुरू झाली त्यावेळी मी महिलांना आज आव्हान करू शकते की जेव्हा तुम्ही तुमचं लग्न होतं किंवा तुमचा एक करिअर गॅप क्रिएट होतो त्या करिअर गॅपला भरून काढण्यासाठी आम्ही खास मेकओव्हर प्रोग्राम आणलेला आहे स्त्रियांसाठी आणि मेकओव्हर प्रोग्राममध्ये जसं तुम्ही तुमचा पर्सनॅलिटीचा मेकओव्हर करतात तसा तुम्ही तुमचा करिअरचा मेकओव्हर करायला पाहिजे
आणि एका गॅपमध्ये स्त्रियांमध्ये एक थोडं लर्निंग फेज कमी झालेली असते किंवा तो करू शकतो की नाही हा कॉन्फिडन्स कमी झालेला असतो. त्या कॉन्फिडन्सला बिल्ड करून आम्ही स्त्रियांना वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीजवरती हँड्स ऑन ट्रेनिंग करून देतो आणि त्यांना जॉबसाठी किंवा त्यांच्या बिझनेस एंटरप्रेनरसाठी आम्ही त्यांना मदत करतो आणि त्यांचा एक वेगळ्या पद्धतीचा करिअर मेकओव्हर घडवून आणतो. आणि आज माझ्याकडे नाही म्हणलं तरी एक 50हून अधिक महिला असतील की ज्या त्यांच्या करिअरवरती स्वतःच्या पायावरती उभ्या आहेत. मॅडम, आपण मगासपासून आपण बोलतोय सुद्धा की हे डिजिटल युग आहे, त्यामुळेच सायबर सिक्युरिटीचे सुद्धा धोके निर्माण झालेत. पण पुढील काही वर्षात भारतात सायबर सिक्युरिटीची वाढ तुम्ही कशी पाहता? आज सायबर सिक्युरिटीमध्ये म्हणाल तर खूप सारं करिअर आहे. जसं तुम्ही सायबर जर गुन्हे बघितले असतील तर हेल्थकेअरमध्ये सगळ्यात जास्त सायबर गुन्हे घडत असतात. आणि हेल्थकेअर आहे, इंडस्ट्रीयल आहे, एज्युकेशनल आहे किंवा आपण इंडस्ट्रीयल म्हणजे इच अँड एव्हरी सेगमेंट हा तुमचा डिजिटलायझेशनच्या ऑटोमेशनच्या प्लॅटफॉर्मवरती तयार होत आहे आणि पुढे त्यांचं ग्रोथ होती आहे. तर त्याच पद्धतीने तेवढ्याच वेगाने सायबर सिक्युरिटी हे क्षेत्र हे कंपल्सरी होणार आहे. आपण जर बघितलं तर AI आणि ऑटोमेशन हे जेवढं वाढतं आहे तेवढंच सायबर सिक्युरिटीचं क्षेत्रही वाढत आहे. प्रत्येक सेगमेंटमध्ये तुमच्या ॲप्लिकेशनसाठी, तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, तुमच्या सॉफ्टवेअरसाठी, प्रत्येक डेटासाठी सिक्युरिटी ही कंपल्सरी झालेली आहे. तर आपण ज्या टेक्नॉलॉजीजवरती काम करत आहोत ती प्रत्येक सेगमेंटसाठी कंपल्सरी असेल. त्यामुळे सायबर सिक्युरिटी ही अतिशय वेगाने AIच्या बरोबर वाढत आहे. तर मॅम, आता शेवटच्या प्रश्नाकडे आपण आलेलो आहोत. आर्थिक स्वावलंबनाचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणाईला आणि महिलांना तुम्ही काय संदेश द्याल? आपण जर आत्ताचं जे जनरेशन बघितलं आहे तर त्या प्रत्येक जनरेशनला एक पॅकेजचं अपेक्षा असते की मला हायेस्ट पॅकेज मिळालं पाहिजे. गृहिणींना सुद्धा घरामध्ये बसून काहीतरी अर्निंग सोर्स सुरू झाला पाहिजे. आणि आत्ताच्या हे विविध टेक्नॉलॉजीज जेव्हा मार्केटमध्ये येत आहेत तर तेव्हा ते ऑटोमेशन असो किंवा कुठलेही सेगमेंट असो, हे प्रत्येक सेगमेंट हे टेक्नॉलॉजीला रिलेटेड आहे. तर आज सगळ्यांनी आपल्या सगळ्या ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्या ह्या डिजिटल वर्ल्डमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही करिअर करू शकता. तुमचं पॅकेज हे तुमच्या प्रोफाईलवर, तुमच्या स्किल्सवरती अवलंबून असतं. सो तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काही असलं तरी तुम्ही तुमचं टेक्निकल स्किल्स, तुमचं नॉलेज बेस आणि प्रॅक्टिकल ओरिएंटेड ह्याच्यासाठी तुम्ही इंटर्नशिप, वेगवेगळ्या पद्धतीचे प्रोजेक्ट्स हे करून तुम्ही तुमचं करिअर स्टँड करू शकता आणि तुमचं पॅकेजही वाढू शकतं. आणि काही बिझनेस एंटरप्रेनर होणार असाल तर त्यांनासुद्धा विविध क्षेत्रामध्ये प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत. तर मॅम, आपण आता सायबर सिक्युरिटीतलं करिअर विषयी बोलतोय, तर आत्ताच्या घडीला नेमके कोणते कोणते ग्लोबल सर्टिफिकेशन्स या क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत? आपण जेवढ्याही टेक्नॉलॉजीज आता बघतो आहोत तर प्रत्येक कंपनीने किंवा ऑर्गनायझेशननी स्वतःची ग्लोबल सर्टिफिकेशन्स काढलेली आहेत आणि ते ग्लोबल सर्टिफिकेशन तुमच्या करिअरला खूप सारं सपोर्ट करतात, तुमच्या प्रोफाईलला वेटेज देतात. आपण जे काही युनिव्हर्सिटीमधून जो सिलेबस आता शिकत आहोत, वेगवेगळे स्टुडंट्स वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचा सिलेबस फॉलो करतात. पण ह्या सिलेबसमध्ये जर तुमच्या डिग्रीला शॉर्टलिस्ट करायचं असेल तुम्हाला MNCजमध्ये तर ग्लोबल सर्टिफिकेशन वेटेज देतं. तर तुम्ही ऑपरेटिंग सिस्टीममध्ये म्हणजे लाईक ॲज अ रेड हॅटमध्ये तुम्ही ग्लोबल सर्टिफिकेशन करू शकता. नेटवर्किंगमध्ये तुम्ही सिस्को सर्टिफिकेशन्स करू शकता. जसं सायबर सिक्युरिटीमध्ये EC काउन्सिल सर्टिफिकेशन्स आहेत, कॉम्शिया सिक्युरिटी प्लस किंवा स्कॉम्शियाची वेगवेगळी सर्टिफिकेशन्स आहेत. आणि आत्ता सध्या आपण म्हणतो की CH पाहिजे, CISA सर्टिफिकेशन पाहिजे, CISP पाहिजे. म्हणजे तुम्हाला जेवढ्या सायबर सिक्युरिटीच्या टॉपमोस्ट पोझिशनला जायचं असेल तर तुम्हाला हे ग्लोबल सर्टिफिकेशन खूप सारं सपोर्ट करतात. ॲक्च्युली ग्लोबल सर्टिफिकेशन काय आहे तर ह्यांचं पासिंग रेटच 75 to 80% असतं. त्यामुळे एखादी MNC जेव्हा तुम्हाला ह्या ग्लोबल सर्टिफिकेशनच्या बेसिसवरती शॉर्टलिस्ट करते तेव्हा ते तुमचं प्रॅक्टिकल ओरिएंटेड, स्किल्स ओरिएंटेड आणि त्या प्रॉडक्टबद्दलचं नॉलेज किती आहे असा सगळा विचार करून तुम्हाला शॉर्टलिस्ट करते. त्यामुळे माझं म्हणणं आहे की सगळ्या स्टुडंट्सनी त्यांच्या डिग्रीबरोबर त्यांच्या प्रोफाईलला जर वेटेज द्यायचं असेल तर ग्लोबल सर्टिफिकेशन्स वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीजमध्ये करायला पाहिजे त्यांच्या इंटरेस्टनुसार. इंटरेस्ट असेल तर पॅशन येईल आणि पॅशन असेल तर डेडिकेशन येईल. तर
तुमचं एज्युकेशन, ग्लोबल सर्टिफिकेशन आणि तुमचं डेडिकेशन, या तिघांच्यावरती जेव्हा तुमची प्रोफाईल स्टँड होईल तेव्हा तुम्ही एक हायेस्ट पॅकेज, हायेस्ट पोझिशन्स मिळवू शकतात आणि तुम्हाला वेगवेगळ्या करिअरच्या विविध संधी उपलब्ध होऊ शकतात. तर मॅम आपण डिजिटल सिक्युरिटीबद्दल बोलतोय, सायबर सिक्युरिटीबद्दल बोलतोय, पण मुळात याची वेळच काय येते कारण कोणतरी स्कॅम करतंय. आता टेलिग्राम स्कॅम आपण ऐकला असेल, त्यानंतर स्पॅम कॉल येत असतात, त्यानंतर डिजिटल अरेस्ट ही सुद्धा संकल्पना आत्ताच आली आहे आणि त्यातही बरेच बळी पडत आहेत. पण नेमके हे सगळे हे जे काही स्कॅम आहेत ते नेमकं कोण करत असतं? हा खूप मोठा प्रश्न आहे, पण ज्याला टेक्नॉलॉजीचं नॉलेज आहे आणि टेक्नॉलॉजीमध्ये ते हँड्स ऑन काम करतात, टेक्नोसाई आहेत, तोच व्यक्ती हे स्कॅम्स करू शकतो. म्हणजे मी मगापासून जे म्हणाले, इन्फ्रास्ट्रक्चरचं नॉलेज पाहिजे, ॲप्लिकेशन्स माहिती पाहिजे किंवा ऑपरेटिंग सिस्टीम माहिती पाहिजे. तर या सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून ही टीनेजर्स मुलं जी आहे ॲक्च्युली हॅकिंग करण्याचा जो माइंडसेट आहे, तर एकतर पहिला आहे की त्यांच्यामध्ये एक एक्साइटमेंट आहे. सेकंड थिंग आहे की एक रिव्हेंज असतो. तिसरी गोष्ट आहे की त्यांना काहीतरी मनी सीकरच्या अपेक्षेने ही लोक हे स्कॅम्स करत असतात. म्हणून आपण सर्वसामान्यांवरती जेव्हा हे अटॅक होत असतात तेव्हा हे 3 माइंडसेट ठेवून एखादा जो काही अटॅक करत आहे तो करत असतो. पण जो विक्टीम झालेला आहे त्या विक्टीमनी तर हे विचारपूर्वक करायला पाहिजे की सगळ्यात पहिली गोष्ट की आपण हे स्कॅम जेव्हा होतात, टेलिग्राम असू द्या किंवा जेव्हा डिजिटल अरेस्ट आपण बघतो, तर डिजिटल अरेस्ट हा काही आपल्याकडे इंडियामध्ये हा काही कंप्लायन्सच नाही आहे. तर आपण ह्या गोष्टीचा विचार करूनच हे करायला पाहिजे. रिसेंटली मी तुम्हाला एक सांगेल की सध्या ट्रॅफिक पोलिसांचं जे ऑनलाईन चलन फाटतंय, तर आपल्याकडे मेसेज येतो की चलन आलेलं आहे आणि आपण पटकन त्या मेसेजला बघतो की अरे माझी गाडी कुठे पकडल्या गेली आणि आपण त्या चलनच्या त्या लिंक, मेसेजमध्ये आलेल्या लिंकला क्लिक करतो आणि तो एक प्रकारचा फिशिंग अटॅक होतो. मग तुमच्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे APK डाउनलोड केले जातात, तुमच्या मोबाईलचा ॲक्सेस केला जातो. तर मला सर्वसामान्य माणसांना किंवा सगळ्या सिनियर सिटीजन्सला सांगायचं आहे की कोणत्याही फोनवरती किंवा कोणत्याही मेसेजेसवरती कुठलंही गव्हर्नमेंटचं ॲप असू द्या किंवा कुठल्याही प्रकारचं ॲप्लिकेशन्स असू द्या, ते पटकन एकतर तुम्ही लिंकनी क्लिक करू नका किंवा कुठल्याही लिंकला शेअर करू नका किंवा ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू नका. तुमच्या मोबाईलमध्ये जर एखादं गव्हर्नमेंटचं ॲप जरी तुम्ही म्हणत असाल इन्स्टॉल झालं असेल, तर बॅकडोर अटॅक्स तिकडून होत असतात आणि तुमच्या मोबाईलमधलं कॉन्टॅक्ट डिटेल्स, गॅलरी आणि तिथून तुमचे मोबाईल ॲक्सेस केला जातो आणि मग तुम्हाला ब्लॅकमेल केलं जातं. मग वेगवेगळ्या प्रकारचे स्कॅम्स घडून आणले जातात आणि तिथून आपला सर्वसामान्य माणूस सफर होत आहे. म्हणून प्रत्येकाने विचारपूर्वक काळजी घ्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टींसाठी. मॅम, तुम्ही आता म्हणालात की टीनेजर्स हे सगळं शिकून टीनेजर्सच करतायत, पण मुळात ते हे सगळं शिकतायत कुठून? त्यांचं प्लॅटफॉर्म असं काय आहे? आता जसं आपण मगापासून गप्पा मारतोय की AI किंवा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, विविध प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत. जसं यूट्यूब आहे किंवा तुमचं डिस्कॉर्ड चॅनल्स असतील किंवा टेलिग्रामवरती विविध चॅनल्स असतात आणि अर्धवट कोणीतरी व्हिडिओ केलेले असतात किंवा एखादी गोष्ट पूर्णपणे माहिती नसल्यामुळे आपण ते टेक्नॉलॉजी शिकतो आणि त्या स्टेप्स आपण फॉलो करत करत तो अटॅक करण्याचा प्रयत्न करत असतो. तर हे आहे ॲक्च्युली हॅकिंग. म्हणजे मुलांमध्ये सायबर सिक्युरिटीपेक्षा हॅकिंगची जास्त एक्साइटमेंट आहे. तर पहिले तर असते प्रिव्हेन्शन. सायबर सिक्युरिटी ही कंप्लायन्स, डू अँड डोंट्समध्ये काम करत असते. म्हणजेच काय, तर तुम्ही हे करू नका, हे करा म्हणून आपण सायबर कंप्लायन्स फॉलो करतो, OTP जनरेट करतो, वेगवेगळ्या प्रकारचे 2 स्टेप ऑथेंटिकेशन्स देत असतो. पण आपण एखादा अटॅक झाल्यानंतर ते कसा घडवून आणला, तर तो कुठल्या तरी एका माइंडसेटनी घडवून आणला आपण तो म्हटलोच. पण आज जर हॅकिंग हे चुकीचं आहे, तर आज आपण इंडस्ट्रीमध्ये किंवा इथे हॅकिंग यूज होतं का, तर नाही होत यूज. ॲक्च्युली जे काही करिअर आहे ते सायबर सिक्युरिटी ही प्रिव्हेन्शनसाठी यूज केलं जातं. आणि इथिकल हॅकिंग म्हणजे काय, तर इंडस्ट्रीवरती किंवा तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहात तिथे जर तुमच्यावरती अटॅक झाला असेल, तर तिथे तुम्ही प्रिव्हेन्शन करता करता त्या अटॅकला रिॲक्शन देता आली पाहिजे. किंवा तुम्ही IT क्षेत्रामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीच्या वेब ॲप्लिकेशन्सवरती काम करतो आणि लाईव्ह व्हर्नॅबिलिटीज क्रिएट होत असतात, तर आपण त्याला म्हणतो पेनेट्रेशन टेस्टिंग किंवा आपण त्याच्यामध्ये ग्लोबल सर्टिफिकेशन आहे या मार्केटमध्ये आता OSCP सर्टिफिकेशन्स.
तर ह्या पेनेट्रेशन टेस्टिंगमध्ये लाईव्ह ॲप्लिकेशनला ऑब्झर्व करून मॉनिटर करून लाईव्ह व्हर्नॅबिलिटीज सॉल्व्ह केल्या जातात. त्याच्यासाठी आपल्याला सायबर सिक्युरिटी, इथिकल हॅकिंग आणि पेनेट्रेशन टेस्टिंग ह्या सगळ्या नॉलेजचं एक प्रॉपर रोडमॅपनी स्किल्स डेव्हलप केलेले कॅन्डिडेट्स हवे असतात. म्हणून मला सगळ्यांना सांगावंसं वाटेल की कुठलाही यूट्यूब चॅनलचा व्हिडिओ फॉलो करून त्या फॉलो करण्यापेक्षा त्या टेक्नॉलॉजीचा पूर्णपणे फाउंडेशन क्लिअर करून, रोडमॅप क्लिअर करून त्याचा अभ्यास करावा आणि आपलं करिअर सायबर सिक्युरिटी, इथिकल हॅकिंग, पेनेट्रेशन टेस्टिंगमध्ये आणि त्याच्यानंतर तुम्ही जे म्हणतात की डिजिटल फॉरेन्सिकमध्ये तुम्ही करिअर करू शकतात. सो हा रोडमॅप फॉलो करायला हवा. मॅम, तुम्ही इथे आलात आणि डिजिटल क्षेत्र, सायबर सिक्युरिटी, त्यानंतर याच क्षेत्रात वावरत असताना करिअरच्या संधी आणि पुन्हा याच क्षेत्रात वावरत असताना घ्यायची काळजी याबद्दल विस्तृत असं माहिती दिलीत. त्यामुळे तुमचं पुढारी न्यूजकडून मनपूर्वक आभार. धन्यवाद. पुढारी न्यूज चॅनलनी मला आज इथे येऊन माझ्या ह्या स्किल्सला अजून एक छान प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. यासह पुढारी आयकॉन्स या पुढारी न्यूजच्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.